Hello dear student, welcome back to my channel Fun Learning with Vanashri. So today we are going to learn a new poem from 7th standard and poem name is How Doth the Little Busy Bee. So doth means does. Okay, so old English जी होती त्याच्यामध्ये doth चा word यूज केला जायचा instead of does, but now we use does. So how does the little busy bee, जी बी आहे मधमाशी आहे ती कशा प्रकारे बिझी ठेवते स्वतःला ते आपण बघणार आहोत. सो आपल्याला माहिती आहे की ही जी हनी बी आहे शी इज व्हेरी हार्ड वर्किंग क्रिएचर. ओके, सो हाऊ डॉट द लिटल बिझी बी इम्प्रूव्ह इज शायनिंग आर. काय सांगितलेलं आहे की अँड गॅदर हनी ऑल द डे फ्रॉम एव्हरी ओपनिंग फ्लावर. ही जी हनी बी आहे ती प्रत्येक तिला मिळालेला जो तास आहे त्या तासाला ती काय करत असते, स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत असते आणि ती स्वतःला बिझी ठेवत असते. आता ती कशात बिझी ठेवते? गॅदर हनी ऑल द डे. ती दिवसभर एकच काम करत असते. ते काम म्हणजे कुठलं काम आहे की हनी गॅदर करणे. फ्रॉम एव्हरी ओपनिंग फ्लावर, जे पण फ्लावर उगवलेलं आहे, ब्लूम झालेलं आहे, तर प्रत्येक फ्लावरमधून ती काय करत असते, हनी कलेक्ट करण्याचं काम करत असते. हाऊ स्किलफुली शी बिल्ड्स हर सेल, हाऊ नीट शी स्प्रेड हर वॅक्स. आता तुम्हाला दिसत आहे इथे जे हेक्झॉगॉन आहेत, या हेक्झॉगॉनमध्ये ती काय करते, या हेक्झॉगॉनमध्ये ती काय करत असते, स्वतःचं हनी जे आहे ते कलेक्ट करत असते. इथे हे याला सेल म्हटलेलं आहे. ओके, हाऊ स्किलफुली शी बिल्ड्स हर सेल. हे अशा पद्धतीने सेल ती तयार करते. जर तुम्ही बघितलं असेल की कधी कधी ना तुम्हाला मधमाशांचं पोळं हे जमिनीवर भेटतं किंवा पडलेलं असतं, तेव्हा तुम्ही त्याला बघा ते किती व्यवस्थित आणि स्किलफुली डिझाईन केलेलं असतं. तर अशा पद्धतीने ती काय करत असते, प्रत्येक सेलमध्ये जोपर्यंत वॅक्स पूर्ण होत नाही तोपर्यंत ती त्याच्यामध्ये वॅक्स जे आहे ती कलेक्ट करत असते. आणि त्यासाठी अँड लेबर्स हार्ड टू स्टोर इट वेल, आणि त्यासाठी तिला खूप हार्डवर्क करावं लागतं. विथ द स्वीट फूड शी मेक्स. आणि आपल्याला माहिती आहे की हनी जो आहे जे टेस्टमध्ये इतकं स्वीट असतं, इतकं गोड असतं, हे एवढं सुंदर फूड ती तयार करत असते त्यासाठी तिला खूप हार्डवर्क घ्यावं लागतं. सो याचे जे पोएट होते ते पोएट आहेत आयझॅक वॅट्स. अँड सेकंड पोएम तुम्हाला दिलेली आहे अ पॅरोडी. बघा हे टोटली अपोजिट आहे. हनीबी जी आहे ती हार्ड वर्किंग क्रिएचर आहे आणि इथे पॅरोडी जो दाखवलेला आहे, जो क्रोकोडाईल आहे हा खूप लेझी आहे. काय सांगितलेलं आहे बघा, हाऊ डॉट द लिटल क्रोकोडाईल इम्प्रूव्ह हिज शायनिंग टेल. हा जो क्रोकोडाईल आहे हा पूर्ण दिवसभर काय करत असतो, स्वतःच्या टेलला शाईन करण्यामध्येच वेळ घालवत असतो. अँड पोर द वॉटर्स ऑफ द नाईल ऑन एव्हरी गोल्डन स्केल. सो ही जी त्याची शायनिंग टेल आहे त्याला तो कशा पद्धतीने शायनिंग करण्यासाठी तो पूर्ण दिवस घालवतो, पूर्ण वेळ घालवतो. तर तो काय करतो, नाईल नदी आहे, नाईल नदीमध्ये तो सारखा पाण्यामध्येच असतो. तर नाईल नदीच्या पाणी तो त्याच्यात जो टेल आहे त्याच्यावरती टाकतो. बघा पिक्चरमध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहे. आणि ह्या पाण्यामुळे त्याची जी टेल आहे ती काय होत असते, दिवसेंदिवस शाईन करत असते. ऑन एव्हरी गोल्डन स्केल, त्याच्या बॉडीवर असलेला प्रत्येक स्केल तो काय करण्याचा प्रयत्न करत असतो, तो शाईन करण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, हे जे आहे ना, हे याला स्केल असं म्हटलेलं आहे. हाऊ चिअरफुली ही सीम्स टू ग्रीन. तो इतका लेझी क्रिएचर आहे की त्याला काही मेहनत करायची नाही आहे. तो काय करतो, खूप ग्रीन म्हणजे हसणे. तो इतका आनंदात असतो आणि तो हसत असतो. असं वाटत आहे जणू काही त्याला बघून तो इतका आनंदात पडलेला आहे आणि तो स्माईल करतोय. हाऊ नीटली स्प्रेड हिज क्लॉज. त्याने हाताचे जे त्याचे पंजे आहेत त्याने इतक्या व्यवस्थितपणे स्प्रेड केलेले आहेत. अँड वेलकम्स लिटिल फिशेस इन विथ जेंटली स्माइलिंग जॉज. आपल्याला माहिती आहे नदीमध्ये फिशेस असतात, तर ते जे छोट्या छोट्या फिशेसला तो त्याचा जो जॉज आहे, जॉज म्हणजे हा जो त्याचा जबडा आहे, तो जबडा हे करून तो काय करतो, जसं काही जणू स्माईल करतोय आणि तो जे फिशेस आहे नदीमध्ये त्यांना वेलकम करतोय की तुम्ही या, मला भूक लागलेली आहे आणि आता मी तुम्हाला खाणार आहे. सो अशा पद्धतीने पॅरोडी हा जो क्रिएचर सांगितलेला आहे हा खूप कसा आहे, क्रोकोडाईल हा कसा आहे, खूप लेझी आहे. आणि एका बाजूला आपण बघतोय की ही जी हनी बी आहे ही खूप हार्ड वर्किंग आहे. सो ही होती छोटीशी पोएम. सो स्टुडंट, जर तुम्हाला ही पोएम समजली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.